नमस्कार मित्रांनो, आपण बघू शकताय आज आपल्याकडं मर्सिडीज आलेली आहे गाडी 204 पेट्रोल आहे. तर आपण पाहू शकताय कस्टमर विश्वास आहे की गाडीचा हॉर्न बंद आहे, इग्निशन ऑन आहे. हॉर्न पॅड प्रेस करतोय पण हॉर्न वाजत नाही. आपण बघू शकताय. आपण स्कॅनिंग करून बघणार आहोत आणि फॉल्ट पण डायग्नोस करायचा करून घेणार आहोत. बघू शकताय डायग्नोसमध्ये मर्सिडीज आहे आपली मर्सिडीज. क्लिअर दिसत नाही आहे. मॅन्युअली सिलेक्ट 204 आहे आपली पेट्रोल आहे गाडी. टू 204 सी क्लास गॅसोलाईन राईट हँड 041 कंट्रोल युनिट्स. हॉर्न आपला बॉडीमध्ये येतं, बॉडी कंट्रोल मॉड्यूल. बघू शकताय. पहिलं फर्स्ट आपण बटन चेक करू, म्हणजे रिले ऑपरेट व्हायला आपण रिले तर डायरेक्ट वगैरे चेक करून बघितला. रिले रिले वगैरे सगळं व्यवस्थित आहे, वायरिंग हार्नेस पूर्ण ओके. तर जो फॉल्ट आहे आपला डाऊट आहे आपल्याला की स्टेअरिंग कॉलममध्येच फॉल्ट आहे, म्हणजे तुमची क्लॉक स्प्रिंग झाली. इथं खालीच क्लॉक स्प्रिंग येते एअरबॅग आणि हॉर्नसाठी. बघू शकताय ते आपण स्टीअरिंग कॉलम मॉड्यूल रील फॉल कोड नो फॉल कोड आहे. आपण रीड डाटा स्ट्रीममध्ये जाऊन चेक करूयात बटन स्विच. स्टीअरिंग हॉर्न्स रीड डाटा स्ट्रीममध्ये हॉर्न बघूयात. हॉर्नचं बटन कमांड देते का समोर रिलेसाठी. ओके. तर नोट ऑपरेटेड आहे. ज्यावेळेस आपण बटन दाबतोय, हॉर्न पॅड प्रेस करतोय, त्यावेळेस ऑपरेटेड म्हणून कमांड भेटायला पाहिजे. तर बघू शकताय प्रेस करतोय, पण इथं कसली व्हॅल्यू वगैरे काय ऑपरेट म्हणून चेंज होत नाही आहे. तर पुढे कमांड जात नाही आहे. बॅक करूयात आणि दुसरी स्टेप पण सांगतो की मी चेक कसं करायचं. ड्रायव्हर साईड सॅम म्हणजे हा फ्रंट फ्यूज बॉक्स येतो आणि एक रिअर फ्यूज बॉक्स इथे असतो. तर रीड फॉरवर्ड फ्रॉम स्विच एक्सटर्नल रिसिव्ड बॅक स्टोरेजमध्ये क्लिअर होईल क्लिअर फॉल कोड. स्विच ऑफ इग्निशन येस. स्विच ऑन इग्निशन ओके. रीड फॉल कोड नो फॉल कोड. इथं बघू शकता आपण ॲक्च्युएशन टेस्टमध्ये जाऊन हॉर्न डायरेक्ट वाजवू शकतो. हॉर्न रिले तिथं हॉर्न चेक करायचं असेल तर F3 म्हणून प्रेस करण्यासाठी इथं ऑप्शन येतं. बघू शकता इथं F3 आहे. बघू शकता हॉर्न वाजतोय पुढं. आणखी परत एकदा दाखवतो. ओके. म्हणजे आपली इथून
फक्त स्विचचा प्रॉब्लेम आहे. जे रिलेला स्विच म्हणजे आपलं क्लॉक स्प्रिंग आली किंवा हॉर्न पॅड आला, तर फॉल्ट आपला हॉर्न पॅडचाच आहे. म्हणजे इथंच क्लॉक स्प्रिंग येते, क्लॉक स्प्रिंग तुटते बऱ्याच वेळेस, कधी स्टेअरिंग रॅक खोललं वगैरे. तर बघूयात, आपण हे खोलणार आहोत आणि चेंज पण करणार आहोत, रिप्लेस करणार आहोत क्लॉक स्प्रिंग. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूयात पुढील आणखी नवीन गाडीसोबत नवीन प्रॉब्लेम घेऊन.